महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून समस्या मुक्त आणि विकासाभिमुख प्रभाग कसा घडवता येईल यावर उमेदवारांचा भर दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 9 सर्वसाधारण गटातून भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्हाचे अधिकृत उमेदवार राहुल बाळकृष्ण पावडे यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे। राहुल पावडे हे भाजपातील अनुभवी व कार्यकर्तृत्वाने ओळखले जाणारे नेतृत्व आहे। सन 2004 मध्ये बूथ अध्यक्ष, 2006 मध्ये वार्ड अध्यक्ष, 2008 मध्ये युवा मोर्चा महामंत्री, 2012 व 2016 मध्ये सलग 2 वेळा नगरसेवक तसेच 2016 ते 2019 दरम्यान सलग 3 वेळा स्थायी समिती अध्यक्ष, 2020 मध्ये उपमहापौर आणि 2023 मध्ये भाजप महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत। सामाजिक बांधिलकी जपत राहुल पावडे मित्र परिवाराच्या वतीने आरोग्य शिबिरे, दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन तसेच प्रभागाला स्मार्ट प्रभाग बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची कामे सुरूच राहतील असा विश्वास राहुल पावडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधील लढत आता रंगतदार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। आपल्या वार्डात अनेक अशी समस्या आहे, आणखी आपण निवडून आल्यावर कोणत्या समस्याला मात कराल? खऱ्या अर्थाने 2017 ते 22 मध्ये समस्या मुक्त प्रभाग म्हणूनच आम्ही कार्य केलेलं आहे। 2012च्या आधीची स्थिती या भागाची बघितली त्या तुलनेमध्ये आम्ही सातत्याने 80% विकास कार्य पूर्ण केलेली आहे। आदरणीय सुधीर भाऊंच्या मार्गदर्शनात या प्रभागाला मोठा असा निधी नेहमीच प्राप्त झालेला आहे। अर्थमंत्री असताना असतील, पालकमंत्री असताना असेल, महानगरपालिकेत ज्यावेळेस आम्ही 2017 मध्ये 4ही नगरसेवक निवडून गेलो त्यावेळेस माझ्या समवेत असलेले 3 नगरसेवक व मी यांनी भरघोस विकास या ठिकाणी केलेला आहे आणि तोच विकास घेऊन आज आम्ही समोर जातो आहे। जनतेला सुद्धा माहिती आहे की मतदार बंधू भगिनींनी सुद्धा एक विकासाचा आशीर्वाद ठेवण्यासाठी असंख्य असा उत्कृष्ट प्रतिसाद सुद्धा आमच्या पाठीशी उभा केला आहे। जी काही थोडी मोठी प्रोजेक्ट्स आम्हाला पुन्हा हाती घ्यायची आहे ते निश्चितपणे या नंतर आम्ही हाती घेणार आहोत आणि जनता जनार्दनाचा आशीर्वाद आम्हालाच मिळणार आहे। माझ्या समवेत जे 3ही उमेदवार उभे आहे त्यांच्या प्रती आणि माझ्या प्रती जनतेमध्ये विश्वास आहे की हेच लोक विकास कार्य करू शकतात आणि म्हणून आमचे आदरणीय सुधीर भाऊ असतील, आमदार महोदय असतील, हंसराज भैयाजी असतील, या सर्वांनी मिळून आम्ही सर्वांगीण विकास चंद्रपूरचा करण्यासाठी संकल्प केलेला आहे। त्यामध्ये नगिना बागला मॉडेल म्हणून आपण करणार आहोत।